कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आज खरंच लीलाबरोबर डान्स केला का? ते सगळ्यांसमोर? हाउ इज इट पॉसिबल? प्रेमात सगळं शक्य आहे हे आज मला पटले। आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही। थँक्यू एजे, आज मी खरंच खूप खुश आहे। आता मला खात्री पटली, आपलं नातं नक्की फुलेल। चल, घर आलं। काय झालं? आजचा दिवस इतकाही वाईट नव्हता। यू कॅन स्माइल। एजे, मी आजचा दिवस कधीच विसरणार नाही। मी पण। काय झालं बाळा? ये बोलायचं तर खूप काही आजी, पण बोलू का नको ते कळत नाहीये।
काय झालं दुर्गा? तुमच्याशी कसं बोलू तेच कळत नाही मला. आजी, आजपर्यंत मी तुमच्याशी कुठल्याही गोष्टीबद्दल अगदी मनमोकळेपणाने बोलू शकायचंय, पण आता मला तुमच्याशी बोलताना जरा भीतीच वाटते. का? असं का वाटतं तुला? असं काहीच नाहीये. तसंच आहे आजी. लीला या घरात आल्यापासून तुम्ही बदललात. आता तुम्हाला तीच बरोबर वाटते आणि आम्ही सगळे चुकीचे. असं अजिबात नाहीये बाळा. नको असं समजूस. तुम्ही चौघी जणी माझ्यासारखी सारख्याच आहात. नाही आजी, तसं नाहीये. का? कारण जर तसं असतं ना आजी, तर तुम्ही माझी बाजू सुद्धा समजून घेतली असती. आजपर्यंत माझाच एक विश्वास होता की आपण दोघी एकाच विचाराच्या आहोत. आपण दोघी या घराच्या भल्याचाच विचार करतो. पण तुम्ही एजंटसाठी लीलाची निवड केलीत आणि माझ्या त्या विश्वासाला तडा दिला. आणि त्यामुळे आपल्या दोघींमध्ये आता एक अंतर निर्माण झालंय आणि त्याचा मला खूप त्रास होतोय आजी. नाही ग बाळा दुर्गा, खरंच असं काही नाही. तसंच आहे आजी. आजी, लीला या घरात आल्यापासून तुमचं आमच्याकडे लक्षच नाहीये. आधी तुम्ही आम्हाला जातीने विचारायचात. आम्हाला काय हवंय काय नको याच्याकडे तुमचं लक्ष असायचं. पण आता आमच्या वाट्याला तुमचं प्रेमच येत नाही. येता जाता तुमचा हात आमच्या डोक्यावर मायेनं फिरायचा. असं वाटायचं की आहेत आजी, आहेत, आपल्या सोबत आहेत, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आता मला खूप एकटं वाटतं आजी. नाही बाळा, तसं काही नाही. खरं सांगू का? हे बघ, माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. पण दुर्गा, लीला या घरामध्ये नवीन आहे. लीलाला समजून घेण्याच्या नादात कदाचित तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल. मान्य आहे मला, माफ करा. पण खरंच सांगते, तुम्ही सगळ्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहात. तू आणि लीला तर माझ्यासाठी एकदम सारख्या आहात. नाही आजी, मी आणि लीला सारख्या नाही आहोत. आम्ही विरुद्ध आहोत आणि कायम तशाच राहणार. मग तुम्ही मला एकटं पाडलं तरी चालेल. हे बघ, हे असं वागून ना मी सगळ्यांनी लीलाला एकटं पाडलंय. बाळा, तिला आपण समजून घ्यायला हवं ना. हं? घ्या ना. पण ती एकटी कुठे आहे आजी? ती एकटी नाहीच आहे. या घरात आल्यापासनं तिने माझी सगळी माणसं स्वतःच्या बाजूने वळून घेतली आहेत ना. आधी तुम्ही, मग एजे, आता तर विराज आणि प्रमोद सुद्धा. ती मुलगी किती चुकते आजी, पण कधी तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळते? एजे सुद्धा शांत बसून तिच्या सगळ्या चुका, अगदी जवळपास सगळ्या चुका पोटात घालतात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.